माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं निधन. फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्यानं वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिल्लीतील एम्स रुग्णालयात होते उपचार सुरू. जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंह कालवश. मनमोहन सिंह स्वातंत्र्यपूर्वी जन्मलेले शेवटचे पंतप्रधान. 90च्या मंदीतून देशाला डबघाईतून वाचवणारे अर्थपंडित म्हणून ओळख. केंद्र सरकारचे देशातील सर्व उद्या कार्यक्रम रद्द. संपूर्ण देशाचा 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. डॉक्टर मनमोहन सिंह यांचा शासकीय इतमामात अंत्यविधी होणार. मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी बेळगावमधून दिल्लीला रवाना. उद्या होणारी काँग्रेसची बेळगावातील सभा रद्द. डॉक्टर मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान या नात्यानं लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी कायम प्रयत्न केले. कुशल अर्थशास्त्री आणि दूरदृष्टी नेता भारतानं गमावला. पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली. मी माझा मार्गदर्शक गमावला. लाखो लोकांसाठी डॉक्टर मनमोहन सिंह हे प्रेरणा होते. त्यांच्या नेतृत्वात भारताची सार्वभौमता मजबूत झाली. राहुल गांधींकडून श्रद्धांजली. मनमोहन सिंहांचं योगदान देश विसरू शकत नाही. मनमोहन सिंहांच्या निधनानंतर शरद पवारांकडून शोक व्यक्त. महान अभ्यासक, अर्थतज्ञ आणि राजकारणी गमावला. 10 वर्ष पंतप्रधान म्हणून भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मनमोहन सिंह यांना आदरांजली. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा. आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला जुना फोटो ट्विट. तर धनंजय मुंडेंची वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांची तार पुन्हा छेडली. धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास पडला अखेर अटक. हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी ट्विट केल्यानंतर झाला होता गुन्हा दाखल. बीड सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनंतर अजित पवार टार्गेटवर. मुंडेंचं दादांनाही राजीनामा देण्याची मागणी. राऊतांची मागणी. तर निर्णय घेण्यात चुकल्यास दादांना परिणाम भोगावे लागतील असा सुरेश धस यांचा इशारा. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. आरोपी विशाल गवळीला पत्नीसह 7 दिवसांची पोलीस कोठडी. मुलाच्या वया इतक्या तरुणाशी अनैतिक संबंधांमुळे पतीची हत्या. पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण. पत्नी मोहिनी वाघसह 4 जण अटकेत. अजय माकन यांची 24 तासात हकालपट्टी करा, अन्यथा तुम्हाला इंडिया आघाडीतून बाहेर काढू. आपचा काँग्रेसला इशारा. अजय माकन यांनी अरविंद केजरीवालांना देशद्रोही म्हटल्याचा आरोप.